So we will start this module, advertising agency, our second module. And the first question is, explain the features of advertising agency. So in this question, we will see what are the characteristics and what are the different features of advertising agency. First, we will see what is advertising agency. It is an important component of advertising industry. Advertising agency ही advertising इंडस्ट्रीचा एक important component आहे. Because with the help of advertising agency, advertisers can easily promote their products. Advertising agency through आपण आपले products जे आहेत हे easily promote करू शकतो, advertised करू शकतो. An advertising agency is an organization whose business is to create advertisement for other organization. आता ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचा बिझनेस काय आहे किंवा ही ॲडव्हर्टायझिंग एजन्सी काय करते तर ही ॲडव्हर्टाइजमेंट्स क्रिएट करते. म्हणजे जिथे ॲडव्हर्टायजेस या क्रिएट केल्या जातात त्याला ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असं म्हणू शकतो. आणि ह्या ॲडव्हर्टायजेस कोणासाठी क्रिएट केल्या जातात तर अदर ऑर्गनायझेशन्ससाठी. आता मार्केटमध्ये खूप सारे इंडस्ट्रीज आहेत, खूप सारे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, तर त्यांना स्वतःचे प्रोडक्ट्स हे मार्केटमध्ये लॉन्च करायचे असतात किंवा मार्केटमध्ये त्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत हे प्रमोट करायचे असतात. मग ते अशा वेळेला काय करतील, दे गो थ्रू विथ द ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. मग ते ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये जातात, तिथे स्वतःच्या प्रोडक्ट्सची ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट केली जाते आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट ही मीडिया थ्रू लोकांपर्यंत पोहोचते. So basically, advertising agency is an organization whose business is to create advertisement for other organization. It is independent company that rendered specialized services in advertising. आता ॲडव्हर्टायझिंग एजन्सी ही एक इंडिपेंडेंट कंपनी आहे आणि ती स्वतःच्या सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या रेंडर करते. म्हणजेच काय तर त्यामध्ये क्रिएटिव्ह सर्व्हिसेस असतील किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सी थ्रू दिल्या जातात या सगळ्या सर्व्हिसेस ह्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. सी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये ज्या असे काही टीम्स तयार केलेले असतात, क्रिएटिव्ह टीम्स असतात की त्या टीममध्ये एखादा प्रोफेशनल पर्सन आहे, एखादा कॉपी रायटर आहे किंवा एखादा जो पर्सन आहे हा थीम जी आहे ही एखादी थीम डिसाईड करतो किंवा एखादा जो आहे पर्सन की जो लेआउट डिझाईन करतो, ओव्हरऑल प्लॅन कसा असेल. सो अशा टीम्स ज्या आहेत ह्या तयार केल्या जातात. आता तुम्ही या पिक्टोरियल रिप्रेझेंटेशनमध्ये बघू शकता, इथे काही माणसं अशी बसलेली आहेत आणि तिथे ते काहीतरी डिसाईड करतायत. तर अशाच प्रकारच्या टीम ज्या आहेत या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये तयार केल्या जातात, जेणेकरून एखादी ॲडव्हर्टाईज जी आहे ही क्रिएट करण्यासाठी, की जास्तीत जास्त क्रिएटिव्ह होण्यासाठी ती टीम काम करत असते. An advertising agency is the firm that specializes in the creation, design, and placement of advertisement. Creation, बेसिक पार्ट. ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट करावी लागते. ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट करणं म्हणजे काय तर त्यामध्ये कोणता मेसेज आहे की जो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. काय कॉपी टेक्स्ट असेल, कॉपी टेक्स्ट त्यातला जो शॉर्ट मेसेज जो आहे, ॲडव्हर्टाइजमेंट ही शॉर्ट असते, खूपच एक सेकंदांसाठी असते, काही 15 सेकंद किंवा अगदी ह्या टाईम पिरियडमधली असते, काही मोठी ॲडव्हर्टाईज नसते. सो त्या शॉर्ट पिरियडमध्ये लोकांपर्यंत जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन पोहोचवायचं काम हे जे काम आहे हे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमधली टीम करत असते. ॲडव्हर्टायझिंगची थीम डिसाईड केली जाते, त्यानंतर त्यातला जो मेसेज आहे हा क्रिएट केला जातो, त्यामध्ये कोणते कलर्स यूज केले जातात किंवा तिथे कोणत्या प्रकारे डिझाईन केली जाईल हे स्ट्रक्चर ठरवलं जातं. सो ही सगळी कामं जी आहेत ही ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये केली जातात. देन डिझाईन अँड प्लेसमेंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, कोणत्या मीडिया थ्रू आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट ही जी आहे ही टेलिकास्ट करायची आहे किंवा ती मीडिया थ्रू लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. अँड द प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन ऑफ प्रमोशनल कॅम्पेन फॉर द प्रॉडक्ट. त्याचप्रमाणे
प्रमोशनल कॅम्पेन्स जे आहेत हे एक्झिक्यूट करणं किंवा त्यासाठी प्लॅनिंग करणं, ही सगळी कामं कोण करतं, तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी करत असते फॉर देअर क्लायंट्स. So the planning and execution of the promotional campaigns for the products and services of their clients. मग त्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे जे क्लायंट्स आहेत, तर त्या क्लायंटसाठी एजन्सी अशा प्रकारच्या सर्व्हिसेस रेंडर करत असते. सो इथे आपल्याला काही बेसिक गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. ॲडव्हर्टायझिंग इज अन इंडिपेंडेंट एजन्सी. इट रेंडर्स सर्व्हिसेस. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी क्रिएट्स द ॲडव्हर्टाइजमेंट्स. त्यांचा बिझनेस काय आहे, तर ॲडव्हर्टायझेस क्रिएट केल्या जातात. आपण ज्या टेलिव्हिजन, इंटरनेट, न्यूजपेपर, मॅगझिन्स यामध्ये ज्या ॲड्स बघतो, त्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये क्रिएट केलेल्या असतात. क्रिएट करताना त्यामध्ये काही गोष्टी लक्षात घेतल्या जातात, की कोणता मेसेज लोकांना जायला पाहिजे, तो कशा पद्धतीने जायला हवा आहे, की म्हणजे तिथे कॉन्व्हर्सेशन यूज करायचं आहे, जिंगल एखादी यूज करायची आहे, किंवा तिथे काही ॲनिमेटेड काही तिथे कार्टून थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी एजन्सीमध्ये क्रिएट केल्या जातात. थोडक्यात ॲडव्हर्टाइजमेंट ही एजन्सीमध्ये क्रिएट केली जाते. सो ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचा इंट्रोडक्टरी पार्ट सगळ्यांना लक्षात आला आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Let's see the features of advertising agency. First feature is it is independent organization. An advertising agency is an independent business organization which renders specialized services. आता इथे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी ज्या ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते ह्या स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस आहेत. बिकॉज ते क्रिएटिव्ह पीपल त्यांना हायर करतात आणि या सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या रेंडर केल्या जातात. It employs creative people like copywriters, layout designers, art director, then media planners, artist. आता ॲडव्हर्टायझिंग एजन्सी खूप साऱ्या प्रकारचे कामं करते, त्यामध्ये कॉपी रायटर्स. आता कॉपी रायटिंगसाठी कॉपी रायटर हवा आहे, मग अशा क्रिएटिव्ह लोकांना ती ॲडव्हर्टायझिंग एजन्सी हायर करते किंवा त्यांना त्या एजन्सीमध्ये एम्प्लॉय करते. त्यामध्ये लेआउट डिझायनर्स आहेत, आर्ट डिरेक्टर आहेत, मीडिया प्लॅनर आहेत, की जे मीडिया प्लॅनिंग करतात, की कोणत्या मीडिया थ्रू कोणत्या टायमिंगला ॲडव्हर्टाइजमेंट टेलिकास्ट व्हायचे, कशा प्रकारे मीडिया प्लॅनिंग केलं पाहिजे. आर्टिस्ट जे त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये इनॅक्ट करतायत. तर हे सगळं ॲडव्हर्टायझिंग एजन्सी करत असते. अशा प्रकारच्या स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस ती प्रोव्हाइड करते. लक्षात घ्या, कॉपीरायटर्स म्हणजे काय. आता कॉपीरायटर म्हणजे ॲडव्हर्टायझिंग, कोणतीही एखादी ॲडव्हर्टाइजमेंट आणि त्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये जे वर्डिंग, जो मेसेज हा कन्व्हे केला जातो, जे तिथे जो एक शॉर्ट मेसेज जो आहे हा लोकांपर्यंत पोहोचवला जातो, तो शॉर्ट मेसेज जो तयार करतो तो कॉपीरायटर. मीन्स कॉपी मीन्स द शॉर्ट टेक्स्ट used in advertising, and copywriter, the person who writes the copy text. असा पर्सन की जो तो शॉर्ट मेसेज हा क्रिएट करतोय, तयार करतोय, तो कॉपी रायटर असणार आहे. देन लेआउट डिझायनर, ॲडव्हर्टायझिंगची लेआउट कशी असावी किंवा कोणत्या प्रकारच्या डिझाईन्स तिथे यूज केल्या जातील. आर्ट डिरेक्टर, देन मीडिया प्लॅनर अँड आर्टिस्ट, कोणते आर्टिस्ट तिथे त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये असतील किंवा काय प्रकारचा सीन असेल, कशी सिच्युएशन असेल, हे सगळं त्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये डिसाईड केलं जातं आणि तशा प्रकारे त्या सर्व्हिसेस ज्या आहेत ह्या रेंडर केल्या जातात. सो दॅट्स वाय इट इज इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन. सर्व्हिसेस ऑफर्ड, कोणकोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस ही ॲडव्हर्टायझिंग एजन्सी ऑफर करते. तर प्लॅनिंग ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन, एखाद्या ॲडव्हर्टायझिंग जो कॅम्पेन आहे त्याचं प्लॅनिंग केलं जातं. ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन मीन्स एखाद्या थीम, एखादी ॲडव्हर्टायझिंगसाठी थीम जी आहे ही डिसाईड करून त्या थीमवरती वेगवेगळ्या प्रकारे तेच प्रोडक्ट
ॲडव्हर्टाईज केलं जातं, प्रमोट केलं जातं. मीन्स एक थीम जी आहे ही डिसाईड केली जाते आणि त्या थीमवरती वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टायजेस तयार केल्या जातात. प्रिपरेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, ॲडव्हर्टाईज तयार केली जाते. प्लेसिंग ॲड्स इन द मीडिया, आता ॲडव्हर्टाईज तर क्रिएट करून झाली, आता ती मीडिया थ्रू लोकांपर्यंत पोहोचते. मग तो टेलिव्हिजन मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इंटरनेट असेल, मॅगझिन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओ असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मीडियाज आहेत. मग ह्या मीडियामध्ये त्या ॲडव्हर्टायझरला कोणत्या मीडिया थ्रू ॲडव्हर्टाईज ही कन्वे करायची किंवा कोणत्या मीडिया थ्रू त्याला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. सपोज जर का ते टेलिव्हिजन असेल, मग त्या टेलिव्हिजनवरती तिथे ज्या ॲड्स दिल्या जात आहेत, तर त्या टेलिव्हिजनवरती त्या टाईम स्लॉटला कोणत्या टाईम स्लॉटला ॲड देणार आहेत, हे सगळं जे आहे हे डिसाईड केलं जातं किंवा तिथे ती ॲड ही प्लेस केली जाते. ही सगळी कामं ॲडव्हर्टायझिंग एजन्सी करते. टाईम स्लॉट डिसाईड केले जातात, त्या अकॉर्डिंगली त्यांना पेमेंटसुद्धा करावं लागतं. सो ही सगळी कामं जी आहेत ही ॲडव्हर्टायझिंग एजन्सी करते. प्रिपेअरिंग ॲडव्हर्टायझिंग बजेट, त्या ॲडव्हर्टायझिंगचं बजेट जे आहे हे सुद्धा तिथे तयार केलं जातं की किती ॲडव्हर्टायझिंगचं टोटल बजेट किती, मीन्स त्या ॲडव्हर्टायझरला किती एक्सपेन्सेस इन्कर्ड होणार आहेत, किती एक्सपेंडिचर खर्च होणार आहे, हे सुद्धा ठरवलं जातं. प्रिपरेशन अँड असिस्टिंग इन सेल्स प्रमोशन मटेरियल एटसेट्रा, सेल्स प्रमोशन त्याचं प्रिपरेशन केलं जातं. Some ad agency handle the complementary services such as marketing, public relation, events and branding. आता ही बेसिक कामं आहेत. प्लॅनिंग ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन, प्रिपरेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, प्लेसिंग ॲड, प्रिपेअरिंग बजेट, ही बेसिक कामं आहेत. या कामांसोबत काही अशा ॲड एजन्सीज आहेत की ज्या अजूनही काही वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर त्यामध्ये अजून कोणत्या सर्व्हिसेस आहेत, तर मार्केटिंग. मार्केटमध्ये एखादं प्रोडक्ट न्यूली लॉन्च झालं असेल तर त्याचं जास्तीत जास्त ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. सो मार्केटिंग करण्याचं कामसुद्धा केलं जातं. पब्लिक रिलेशन लोकांमध्ये त्या प्रोडक्टचा अवेअरनेस क्रिएट केला जातो. त्यांच्याकडून ते प्रोडक्ट त्यांना आवडतं आहे, नाही आवडत आहे, हा फीडबॅक घेतला जातो. त्याचप्रमाणे त्यांच्याशी एक कॉर्डियल रिलेशन बिल्डअप केलं जातं. कॉर्डियल रिलेशन, गुड रिलेशन. देन इव्हेंट्स, वेगवेगळे इव्हेंट्स जे आहेत हे ऑर्गनाईज केले जातात आणि त्यामध्ये प्रोडक्ट्स जे आहेत हे प्रमोट केले जातात. देन ब्रँडिंग, ब्रँडिंग हे सुद्धा ॲडव्हर्टायझिंग काही ॲड एजन्सीज ज्या आहेत ह्या करत असतात. आता एक एक्झाम्पल सांगते. थर्ड फीचर इज लिंक बिटवीन ॲडव्हर्टायझर अँड मीडिया. ॲडव्हर्टायझर मीन्स द पर्सन हू वॉन्ट्स टू प्रमोट देअर प्रोडक्ट्स. ॲडव्हर्टायझर कोण आहे, तर असा पर्सन की ज्याला त्याचे प्रोडक्ट हे प्रमोट करायचे, ॲडव्हर्टाईज करायचे. अँड मीडिया, मीडिया मीन्स द चॅनल ऑफ कम्युनिकेशन. ॲडव्हर्टायझिंग मेसेज, जो ॲडव्हर्टायझिंग मेसेज जो आहे हा कम्युनिकेट करण्याचा चॅनल काय आहे, चॅनल ऑफ कम्युनिकेशन, तर मीडिया. मग ॲडव्हर्टायझर आणि मीडिया या दोघांमधली जी लिंक आहे दॅट इज ॲडव्हर्टायझिंग एजन्सी. सो ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज ॲक्ट ॲज अ लिंक बिटवीन ॲडव्हर्टायझर अँड द मीडिया. मग ॲडव्हर्टायझिंग एजन्सी काय करते, तर ॲडव्हर्टायझर आणि मीडिया या दोघांमधली लिंक म्हणून काम करते. ते काय करतात एजन्सीज, तर ज्या मीडिया थ्रू त्या ॲडव्हर्टायझरला स्वतःचं प्रोडक्ट प्रमोट करायचं आहे त्या मीडियामध्ये टाईम आणि स्पेस बुक करण्याचं काम हे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज करतात. आता टाईम आणि स्पेस बुक करणे म्हणजे काय, तर आता जर रेडिओ थ्रू ॲडव्हर्टाईज करायची असेल तर एक पर्टिक्युलर कोणत्या प्रोग्रॅममध्ये त्यांना ॲडव्हर्टाईज करायची आहे किंवा कोणत्या पर्टिक्युलर टायमिंगला त्यांना ती ॲडव्हर्टाईज करायची आहे, ते टाईम स्लॉट जो आहे हा फर्स्ट बुक केला जातो. ॲडव्हर्टायझिंग किती मिनिटाची आहे, किती सेकंदाची आहे, ह्याच्यावरून त्याची स्पेस जी आहे ही डिसाईड केली जाते आणि ती स्पेस आणि टाईम बुक करण्याचं काम ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज करतात. मग आता रेडिओवरती मला माझ्या प्रोडक्टचे ॲडव्हर्टायजेस सकाळच्या प्रोग्राममध्ये करायचे, सकाळी जो काही मॉर्निंगचे जे काही त्यांचे शोज असतात तर तिथे मला माझे प्रोडक्ट प्रमोट करायचे. मग अशा वेळी मी काय करेन, तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीला आधी सांगेन की मला अमुक या टायमिंगला तिथे माझे प्रोडक्ट जे आहेत हे ॲडव्हर्टाईज झाले पाहिजे.
मग ती ॲडव्हर्टायझिंग एजन्सी त्या मीडियामध्ये जाऊन तिथे तो टाईम स्लॉट आणि ती स्पेस जी आहे ही बुक करतात ऑन बिहाफ ऑफ ॲडव्हर्टायझर. सो इट ॲक्ट ॲज अ लिंक बिटवीन ॲडव्हर्टायझर अँड मीडिया. आता एक अजून एक एक्झाम्पल बघूया. टेलिव्हिजन. जर मला टेलिव्हिजनवरती माझे प्रोडक्ट्स जे आहेत हे प्रमोट करायचे, मला माझ्या प्रोडक्ट्सची ॲडव्हर्टाईज करायची, मग अशा वेळी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी काय करेल, तर फर्स्ट मला कोणत्या चॅनलवरती माझे प्रोडक्ट ॲडव्हर्टाईज करायचे हे मी डिसाईड करेन. अँड देन ते कोणत्या, आता काही टेलिव्हिजनचे सुद्धा काही प्राईम टाईम्स असतात की ज्या प्राईम टाईमवरती काही प्रोडक्ट्स ॲडव्हर्टाईज केले जातात, किंवा काही असे टाईम स्लॉट्स की मला सकाळी ॲडव्हर्टाईज करायचं आहे, मला दुपारी प्रोडक्ट ॲडव्हर्टाईज करायचं आहे. तर तो टाईम आणि स्पेस जी आहे ॲडव्हर्टायझिंग टेलिकास्ट होण्याची, हे बुक करण्याचं काम ॲडव्हर्टायझिंग एजन्सी करते. मग कोणत्या प्रोग्रामच्या मध्ये मला ॲडव्हर्टाईज द्यायची आहे, कधी ती टेलिकास्ट झाली पाहिजे, हे त्या ॲडव्हर्टायझरला जे काही हवं आहे हे सगळं ॲडव्हर्टायझिंग एजन्सी त्या मीडियामध्ये जाऊन ही कामं करते. Ad agencies have better media contacts. सी ॲडव्हर्टायझरपेक्षा ॲड एजन्सीज जे आहेत यांचे मीडियाशी कॉन्टॅक्ट खूप जास्त असतात. ॲड एजन्सीज ऑलमोस्ट सगळ्या टाईपचे मीडिया जे आहेत त्यांच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट असतो. त्याच्यामुळे टाईम अँड स्पेस बुक करण्यासाठी ॲड एजन्सीज खूप इम्पॉर्टंट होतात, कारण ऑलरेडी त्यांचे कॉन्टॅक्ट्स खूप चांगले असतात. त्यामुळे टाईम अँड स्पेस बुक करण्यासाठी इझी होऊन जातं. Hence, they are able to get better deals for their clients. ॲड एजन्सीचे जर कॉन्टॅक्ट मीडियाशी चांगले असतील, बेटर कॉन्टॅक्ट्स असतील मीडियाशी, तर त्या ॲडव्हर्टायझर्स जे आहेत त्यांचे जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्सना बेटर डील्स हे मिळू शकतात, चांगल्या प्रकारे डील हे होऊ शकतं. त्यामुळे जो ॲडव्हर्टायझर आहे तो ती फर्स्ट ॲड एजन्सी कोणती आहे, तिचे कॉन्टॅक्ट्स कसे आहेत, मार्केटमध्ये कोणत्या ॲड एजन्सीकडे जास्त ॲड्स जात आहेत हे बघून मगच ती ॲडव्हर्टायझिंग एजन्सी ही डिसाईड केली जाते की हां, या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमधून मला माझे प्रोडक्ट्स जे आहेत हे ॲडव्हर्टाईज करायचे, हे मग डिसाईड केलं जातं. तिचे कॉन्टॅक्ट्स जे आहेत हे बघितले जातात. सो इट ॲक्ट्स ॲज अ लिंक बिटवीन ॲडव्हर्टायझर अँड मीडिया. सो हे 3 फीचर्स आपले इथे कंप्लीट झालेत. 3 फीचर्स लक्षात आलेत सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. Next is size of advertising. Size of advertising agency. Advertising agencies are of different sizes, depends upon their business turnover. And there are small agencies that operate at a local areas. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज त्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज आहेत, त्यांचे डिफरंट सायझेस आहेत, डिपेंड्स अपॉन देअर बिझनेस. डिपेंड्स. आता काही स्मॉल एजन्सीज सुद्धा आहेत की ज्या लोकल लेवलवर ऑपरेट होतात, काही लार्ज मोठ्या एजन्सीज सुद्धा आहेत, काही बिग एजन्सीज सुद्धा आहेत की ज्या अशा मोठ्या एजन्सीज ज्या आहेत या वेगवेगळ्या प्रकारचे मीडिया, टेलिव्हिजन वगैरे अशा सारख्या मीडियाशी त्यांचं टायअप असतं. In LPG era, LPG means liberalization, privatization and globalization. So in the LPG era, businesses have started to expand internationally and this led to the growth of global agencies. LPG एरामध्ये काय झालंय तर बिझनेसेस जे आहेत हे ग्लोबली एक्सपांड झालेत. सो इथे ॲडव्हर्टाईज करताना ते ग्लोबली ॲडव्हर्टाईज केले जातात. मीन्स इथे लोकल लेवल जे आहे, लोकल लेवलच्या जर ॲडव्हर्टायझर्स असतील तर त्या स्मॉल ॲड एजन्सीजकडे ते लोकल ॲडव्हर्टायझर हे जातात. बट जर तुम्हाला तुमचं प्रोडक्ट इंटरनॅशनली प्रमोट करायचं असेल, जो बिझनेस आहे हा ग्लोबली एक्सपांड करायचा असेल, तर ज्या बिग एजन्सीज आहेत तर त्यांच्या थ्रू ॲडव्हर्टाईज ही करावी लागते. अँड दिस लेड टू ग्रोथ ऑफ ग्लोबल एजन्सीज विच आर बिगर इन साईज. डिपेंड्स तुम्हाला कोणत्या प्रकारे ॲडव्हर्टाईज करायचे. लोकॅलिटी पुरती हवे, लोकल एरियांसाठी हवे असेल तर स्मॉल एजन्सीज असतात. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर ॲडव्हर्टाईज करायचे असतील, ग्लोबली ॲडव्हर्टाईज करायचे असतील तर बिगर साईज ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडे वळावं लागतं किंवा त्या एजन्सीजकडे आपल्याला अप्रोच व्हावं लागतं.
सो साईज ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. बिकॉज मार्केटमध्ये जे ॲडव्हर्टायझर आहेत सगळे ॲडव्हर्टायझर काही सेम नाही आहेत. काही ॲडव्हर्टायझर आहेत की ज्यांचं बजेट स्मॉल आहे, काही ॲडव्हर्टायझर असे आहेत की त्यांचं लार्ज बजेट आहे, ते जास्तीत जास्त खर्च करू शकतात. बट डिपेंड्स तुम्हाला कोणत्या प्रकारच्या ॲड एजन्सीमधून स्वतःचे प्रोडक्ट हे प्रमोट करायचे, त्यानुसार आपण ॲड एजन्सीज ज्या आहेत ह्या चूज करू शकतो. Next feature is agency compensation. There are several methods used to compensate the agencies for their varied services. आता एजन्सीज ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते त्या सर्व्हिसेसच्या एक्सचेंजमध्ये त्यांना पेमेंट करावं लागतं. मग आता हे पेमेंट किंवा त्यांचं जे काही कॉम्पन्सेशन आहे हे कशा प्रकारे केलं जाईल? दिस इन्क्लूड्स कमिशन फ्रॉम मीडिया ओनर्स. मीडिया ओनर्सकडून त्यांना कमिशन मिळतं. देन निगोशिएटेड फीज, कॉस्ट प्लस सिस्टीम अँड इन्सेंटिव्ह बेस्ड कॉम्पन्सेशन. आता हे जे 4 पॉईंट्स आहेत एजन्सी कॉम्पन्सेशनचा जो डिटेल क्वेश्चन आहे, या डिटेल क्वेश्चनमध्ये आपण हे पॉईंट्स जे आहेत हे डीपमध्ये बघणार आहोत. आता जस्ट आपल्याला या फीचरच्या पॉईंटमध्ये कॉम्पन्सेशनचा पॉईंट आहे, दॅट्स वाय आपण हे जस्ट ओव्हरव्ह्यू करतोय. सो इथे काही सेव्हरल मेथड्स दिलेले आहेत यूज टू कॉम्पन्सेट द एजन्सीज फॉर देअर वॅरिड सर्व्हिसेस. एजन्सीजच्या ज्या काही सर्व्हिसेस एजन्सी प्रोव्हाइड करते वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये, तर त्यांचं कॉम्पन्सेशन जे आहे या करण्याच्या इथे 3 ते 4 मेथड्स दिलेले आहेत. त्यामध्ये कमिशन फ्रॉम द मीडिया ओनर्स, जे मीडिया ओनर्स आहेत त्यांच्याकडून कमिशन मिळतं. निगोशिएटेड फीज असतात, कॉस्ट प्लस सिस्टीम आहे अँड इन्सेंटिव्ह बेस्ड कॉम्पन्सेशन. नेक्स्ट इज 6 पॉइंट आहे. agency accreditation. Accreditation refers to the certification of competence in a specified area of expertise. Accreditation म्हणजे काय तर एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये एखाद्या स्पेसिफाईड एरियामध्ये ते सर्टिफिकेशन हे दिलं जातं. मग एखाद्या स्पेशलाइज्ड सर्व्हिसेस असतील अँड the specialized area of enterprise expertise awarded by duly organized accrediting agency. मग त्याच्यासाठी सुद्धा इंडियामध्ये आता ॲक्रिडेशन एजन्सीज ज्या आहेत या कोणत्या आहेत तर आपण बघूया. इन इंडिया एजन्सी ॲक्रिडेशन इज गिवन बाय द इंडियन न्यूजपेपर सोसायटी INS, देन ऑल इंडिया रेडिओ AIR अँड दूरदर्शन ॲज पर ॲक्रिडेशन क्रायटेरिया डिसाइडेड. मग इंडियामध्ये ॲक्रिडेशनसाठी क्रायटेरिया डिसाईड करण्यासाठी कोणत्या कोणत्या एजन्सीज आहेत तर INS मीन्स इंडियन न्यूजपेपर सोसायटी, देन AIR ऑल इंडिया रेडिओ अँड दूरदर्शन, हे 3 आहेत. ॲक्रिडेशन म्हणजे काय तर एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये सर्टिफिकेशन दिलं जातं. इट इज नॉट कंपल्सरी फॉर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी टू ऑप्टेन ॲक्रिडेशन. आता ॲडव्हर्टायझिंग एजन्सीसाठी ॲक्रिडेशन असणं हे काही कंपल्सरी नाही आहे, पण जर ॲक्रिडेशन असेल तर डेफिनेटली त्या ॲड एजन्सीचं गुडविल जे मार्केटमध्ये इन्क्रीज होणार आहे, तिची एक इमेज जी आहे पॉझिटिव्ह इमेज किंवा अजून मार्केटमध्ये जे तिचं नाव जे आहे हे मोठं होणार आहे डेफिनेटली. पण ॲक्रिडेशन हे काही कंपल्सरी नाही आहे. असेल तर चांगलं आहे, पण नसेल तर त्याला काही प्रॉब्लेम होत नाही किंवा हे कंपल्सरी नाही आहे ॲड एजन्सीसाठी. So accreditation refers to the certification of competence in specified area of expertise. एखादा जो एक्सपर्टाईजसाठी स्पेसिफाईड एरिया आहे तर त्यामधलं सर्टिफिकेशन दिलं जातं. आणि इंडियामध्ये यासाठी ॲक्रिडेशनसाठी ॲक्रिडेशन हे डिसाईड कोण केलं जातं तर 3 आहेत इथे, INS, AIR अँड दूरदर्शन. हे ॲक्रिडेशनचे क्रायटेरियाज जे आहेत हे डिसाईड करतात.
Next is creativity. Creativity is the heart and soul of advertising. सी क्रिएटिव्हिटीला हार्ट आणि सोल असं म्हटलंय बिकॉज ॲडव्हर्टायझिंगमध्ये जर क्रिएटिव्हिटी नसेल तर ॲडव्हर्टाईज लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणजेच काय तर ती ॲडव्हर्टाईज लागली की लोक लगेच चॅनल स्किप करतात. सो जेवढी ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएटिव्ह असेल तितके लोक तेवढे अप्रोच होणार आहेत किंवा तितके लोकांचं अटेन्शन हे ग्रॅप केलं जाईल. दॅट्स वाय क्रिएटिव्हिटी इज द हार्ट अँड सोल ऑफ ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टायझिंग जितकी इंटरेस्टिंग असेल, त्याची थीम जितकी क्रिएटिव्ह असेल, तितकंच ते लोकांना जास्त ॲडव्हर्टायझिंग आवडते. अदरवाईज लोक ॲडव्हर्टायझिंगला बोर होऊन जातात जर त्यात क्रिएटिव्हिटी नसेल तर. The success of advertising campaign depends on the quality of creative team of advertising agency. आता ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनचं सक्सेस जे आहे हे कशावर डिपेंड्स आहे तर क्वालिटी ऑफ ॲडव्हर्टायझिंग टीम. ॲड एजन्सी जी क्रिएटिव्ह टीम जी आहे ही तयार करते, तर ती क्रिएटिव्ह टीम ती ॲडव्हर्टाईज जी आहे ही क्रिएट करते. मग ती क्रिएटिव्ह टीम ही जितकी इफेक्टिव्ह असेल, जितकी क्रिएटिव्ह असेल, तितकी ॲडव्हर्टाईज ही जास्त क्रिएटिव्ह होणार आहे. आणि ह्याचा अल्टिमेटली फायदा कोणाला होणार आहे तर ॲड एजन्सीला होणार आहे. ॲडव्हर्टायझिंग क्रिएटिव्ह असेल, क्लायंटसुद्धा खुश होणार आहे. आणि जर क्लायंटला ती क्लायंट जर तिथे खुश झाला तर डेफिनेटली तो त्याचे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत तो त्याच एजन्सीमधून त्या प्रोडक्टचे ॲडव्हर्टाईज करणार आहे. सो क्रिएटिव्हिटी इज द हार्ट अँड सोल ऑफ ॲडव्हर्टायझिंग. These aspects help in retaining the existing clients and also generating the new clients. क्रिएटिव्हिटीमुळे काय होतं तर जे एक्झिस्टिंग क्लायंट्स आहेत ते रिटेन राहतातच आणि त्याच्याच पुढे अजून जे न्यू क्लायंट्स आहेत हे सुद्धा जनरेट होतात. That's why creativity is more important in advertising. सो इथे आपला फीचर्सचा जो क्वेश्चन आहे हा इथे कंप्लीट झालाय. पॉइंट्स लक्षात आलेत सगळ्यांच्या? येस मॅम. मॅम 5वा पॉइंट. Yes, ma'am. ओके हां येस दिस पॉइंट. टाइप्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज. आता या टाईप्समध्ये काही ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे टाईप्स आहेत. फुल सर्व्हिस एजन्सी, सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस त्यामध्ये रेंडर केल्या जातात. देन क्रिएटिव्ह बुटीक. आता क्रिएटिव्ह बुटीकमध्ये फक्त क्रिएटिव्ह ज्या ॲडव्हर्टायजेस आहेत त्याच फक्त तिथे त्या सर्व्हिसेस तिथे रेंडर केल्या जातात. इन हाऊस एजन्सी, मॉड्युलर एजन्सी, स्पेशलिस्ट एजन्सी, मीडिया बाईंग एजन्सी, हे वेगवेगळे ॲडव्हर्टाईज एजन्सीजचे टाईप्स आहेत. आणि आपण टाईप्स ऑफ एजन्सीज हा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये हे सगळे पॉईंट्स डिटेलमध्ये बघणार आहोत. आता जस्ट इथे ओव्हरव्ह्यूसाठी आपण इथे किती टाईप्स आहेत हे बघितले. यामध्ये फुल सर्व्हिस एजन्सी आहे, क्रिएटिव्ह बुटीक आहे, देन इन हाऊस एजन्सी, मॉड्युलर एजन्सी, स्पेशलिस्ट एजन्सी अँड मीडिया बाईंग एजन्सी. दीज आर द टाईप्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज. हे वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीजचे टाईप्स आहेत आणि ज्या प्रकारची ॲडव्हर्टाईज करायचे तर त्या प्रकारे ती एजन्सी आपण डिसाईड करतो की मला आता कोणत्या प्रकारची एजन्सी हवी आहे तर सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस मला हव्यात. मग फुल सर्व्हिस एजन्सी जे ही मी हायर करेन. सो डिपेंड्स कशा प्रकारे सर्व्हिसेस आपल्याला हव्यात त्याप्रमाणे आपण ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज ज्या आहेत ह्या हायर करतो. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ ॲड एजन्सीज. आणि आता आपला इथला क्वेश्चन जो आहे फीचर्सचा हा इथे कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण त्यांचं ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजचं स्ट्रक्चर आहे हे बघणार आहोत.